या शरीरावर माझे वडील दिवंगत नागोरावजी पाटणकर यांनी हिंदी आणि उर्दू मध्ये काही लिहून गेले ते दोहे सादर करतो। आदमी का जिस्म क्या है जिसपे शायदा है जहां, शायदा म्हणजे आकर्षित निछावर। आदमी का जिस्म क्या है जिसपे शायदा है जहां, एक मिट्टी की इमारत एक मिट्टी का मकान, खून का गारा बना है उसमें हड्डियां चंद सांसों पर खड़ा है ये ख्याली आसमां। आदमी का जिस्म क्या है जिस पे शायदा है जहां, एक मिट्टी की इमारत एक मिट्टी का मकान, खून का गारा बना है ईंट उसमें हड्डियां चंद सांसों पर खड़ा है ये ख्याली आसमां। मौत की पुरजोर आंधी जब इससे टकराएगी तो चलती फिरती ये इमारत हाथ में मिल जाएगी। चलती फिरती ये इमारत हाथ में मिल जाएगी। मौत उसकी ज्या पद्धतीनं माझ्या बहिणीच्या माझ्या धाकट्या बहिणीचा किरण पाटणकरच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रमाला जो हा प्रतिसाद मिळाला, या प्रतिसादावर दोन ओळी एक कवी बोलतो। मौत उसकी जिसका जमाना करे अफसोस, अफसोस आज एवढा आज जनसमुदाय जमला किरण पाटणकरच्या नावाने, तिच्या मृत्यूने शोकाकुल होऊन मला आठवल्या ह्या दोन ओळी के मौत उसकी जिसका जमाना करे अफसोस, यूं तो दुनिया में सभी आते हैं मरने के लिए। मराठीतून माझे वडील बोलले ह्या देहावर, कपड़ा बोली तो कपड़ा, माझे वडील नागोरावजी पाटणकर लिहितात, कपड़ा बोली तो शिवप्याला, काय बोली कारे फाळशी मला, कपड़ा बोली तो शिवप्याला कारे फाळशी मला, अरे गुंडाळून मी एके दिवशी नेईन स्मशानी तुला। कपड़ा बोले तो शिवप्याला कारे फाळशी मला, गुंडाळून मी एके दिवशी नेईन स्मशानी तुला। सगळे सोयरे कामी ना येती क्षण येताची सोडून जाती, सगळे सोयरे कामी ना येती क्षण येताची सोडून जाती, किंतु तुला ना माहित वेड्या मित्र तुझा मी भला, गुंडाळून मी एके दिवशी नेईन स्मशानी तुला। अरे जागो जागी मला फारशी, जागो जागी मला फारशी, तरे तऱ्हेचे वस्त्रे बिनशी, किंतु तुला ना माहित वेड्या अरे मित्र तुझा मी भला, गुंडाळून मी एके दिवशी नेईन स्मशानी तुला। गुंडाळून एके दिवशी नेईन स्मशानी तुला।
मी माझ्या बहिणीला श्रद्धांजली काय देऊ शकतो? आमच्या संपूर्ण कुटुंबातच श्रद्धांजलीचं वातावरण झालेलं आहे. आमच्या घरातल्या लहान लेकरांपासून मोठ्यापर्यंत असे व्याकुळ झालेले आहेत तिला पाहण्यासाठी. परंतु ह्यावर तथागत भगवान गौतम बुद्ध बोलून गेले, जो जन्माला येतो त्याला मरावंच लागतं, त्याला जावंच लागतं. हीच सृष्टीचा नियम आहे, हीच सृष्टीची नियती आहे. म्हणून शोकाकुळ होऊ नका, रडू नका. जो जन्माला येतो त्याला जावंच लागते. कसला शोक? सारे संस्कार अनित्य आहे. कसली तेरवी, कसला तिसरा दिवस, कसला राख विसर्जनाचा कार्यक्रम करतो आपण. अरे बुद्ध काय बोलून गेले? शोकाकुळ होऊ नका, जो गेला त्याला जाऊ द्या, जे जगतो आहे त्याला पहा. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा जेव्हा महापरिनिर्वाण झाला, निर्वाणाच्या आधी एका उपासकाच्या घरी जेवण होतं. त्या उपासकाचं नाव होतं चुंद कमरपुत्ता. त्यानं जे जेवण वाढलं तथागताला, त्या ताटामध्ये एक फळ होतं. त्या फळाचं नाव होतं सुकर मद्दुआ. त्या फळाने ते दूषित झालेलं होतं, ज्यामुळे तथागत आजारी पडले. आणि तिथे जेवण आटोपल्यानंतर तथागताने म्हटलं आपल्या उपासकाला, चुंद कमरपुत्ताला म्हटलं, अरे हे जेवण दूषित झालं, भिक्षू संघालाही देऊ नको आणि तूही खाऊ नको, तुझ्या परिवारालाही खाऊ देऊ नको. खोल खड्डा खदून त्याच्यात गाड आणि आम्ही आता इथून निघतो. तसेच तथागत कुशीनारासाठी निघाले. रस्त्यात तब्येत एकदम जास्तच झाली. त्या तब्येतीमुळे खालावून गेले तथागत. तेव्हा त्यांचा परमशिष्य आनंद, त्याला तथागत म्हणतात, आनंदा माझा गळा सोकतो रे, मला पाण्याची गरज आहे. माझा निर्वाण जवळ येत आहे आनंदा, माझा निर्वाण जवळ येत आहे. पण तुम्ही रडू नका, माझा गळा, माझा घसा कोरडा पडतो रे आनंदा. आनंदा माझा घसा कोरडा पडतो. म्हणून तथागत आनंदाला म्हणतात, आज पौर्णिमेच्या रात्री, तथागत म्हणतात आनंदाला, आज पौर्णिमेच्या रात्री होईल निर्वाण. आज पौर्णिमेच्या रात्री होईल निर्वाण. पाणी पादानंदा मधला लागली पाणी पादानंदा मधला लागली पाणी पादानंदा मधला लागली पाणी पादानंदा मधला लागली. म्युझिक वाजवणार नाही, मला 5 मिनिटात गाणं संपवायचं आहे. 5 मिनिटात. तथागत म्हणतात आपल्या शिष्यांना, आनंदाला बोलतात तथागत भगवान गौतम बुद्ध, शोक आवर आनंदा तू, आवर आनंदा तू, शोक आवर आनंदा
नको अश्रू ढाळू बुद्ध वियोगाने असला अरे देह नको जाळू कारण काय जन्मणारा प्रत्येक प्राणी त्याग तोच प्राणी जन्मणारा प्रत्येक प्राणी त्याग तोच प्राण पाणी पागानंदा मजला संपूर्ण भिक्षू संघ सगळा भिक्षू संघ तथागताला विचारतो तथागता तुमच्यानंतर वारसा कोण ही राजगादी कोण सांभाळेल तेव्हा तथागत उत्तर देतात माझ्यानंतर माझ्या पाठी धम्म आहे राजा माझ्यानंतर माझ्या पाठी धम्म राहील राजा आणि संघ भिक्षू संघ उत्तराधिकारी आणि धम्म राहील राजा